ही कथा दोन जुळ्या बहिणींची आहे। त्यांच्यामध्ये खूप प्रेम होते आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी एकाच कुटुंबात लग्न सुद्धा केले। पण त्यानंतर काय झाले ते या कथेत ते आपल्याला वाचायला मिळेल। ही रहस्यमय कथा रमाच्या शब्दात ऐका। माझं नाव रमा आहे, माझ्या बहिणीचे नाव उमा आहे। आम्ही जुळ्या बहिणी आहोत। ती माझ्यापेक्षा 2 मिनिटांनी मोठी आहे। आम्हा दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे। आमचं दोघींचं लग्न एकाच घरात आणि एकत्रच व्हावं असं आम्हा दोघांनाही वाटलं होतं आणि सुदैवाने तसंच झालं। आम्हा दोघींचे लग्न एकाच कुटुंबात झाले। आकाश माझे पती आहे आणि अनिल माझी बहीण उमा हिचा पती आहे। आकाश आणि अनिल सख्खे चुलत भाऊ आहेत, पण एकत्र कुटुंबात राहतात। उमा जवळच्याच घरात राहते। आता आमच्या भेटीत काही अडचण नव्हती। माझे पती आकाश आणि त्यांचा भाऊ अनिल यांचेही चांगले बॉन्डिंग आहे। घर फक्त भिंतींनी वेगळे आहे, म्हणून आम्ही कुठेही अन्न खायचो आणि कुठेही राहायचो। आम्हा दोघी बहिणींनाही काही बंधन नाहीत। हे आम्हाला खूप आवडलं। आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आम्हाला वाटले। लग्ना अगोदर माझ्या नातेवाईकांनी आमच्या दोन्ही बहिणींना एकाच घरी पाठवू नका असे सांगितले होते, कारण त्यांचे परस्पर प्रेम संपुष्टात येईल। पण माझ्या आईचा आमच्यावर विश्वास होता आणि आमचाही स्वतःवर विश्वास होता। एकामागून एक योगायोग आमच्यात घडत होते। एकत्र लग्न केल्यानंतर आम्ही दोघी एकाच वेळी गरोदर झालो, पण खरे सांगायचे तर आम्ही याचा विचार केला नाही। हे अचानक घडले। आम्हा दोघांनाही एकच डिलिव्हरीची तारीख देण्यात आली आहे। माझ्या सासरच्या घरात आम्ही सर्व सुखी होतो। आम्ही दोघी बहिणी एकत्र आमच्या घरी गेलो आणि आणखी एक योगायोग असा घडला की आम्ही प्रसूतीसाठी एकत्र हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। माझ्या प्रसूतीमध्ये काही समस्या आल्याने ऑपरेशन निश्चित झाले। मी काही काळ शुद्धीत राहिले, पण नंतरचे मला आठवत नाही। माझे डोळे उघडले तेव्हा मला एक मुलगा झाल्याचे समजले। मग मी उमाबद्दल विचारले तेव्हा कळले की तिने एका मुलीला जन्म दिला आहे। त्या दोघीही एकाच वेळी जन्मल्या होत्या। आम्ही दोघी बहिणी आनंदी झालो आणि काही वेळाने सासरच्या घरी परतलो। आता आम्ही आई झालो होतो, त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या मुलांची एकमेकांसोबत काळजी घेतली। मुले लवकर वाढतात। लहान मुलांना सुरुवातीला समजत नाही की त्यांनी काय केले आहे। हे थोडं मोठं झाल्यावरच त्यांना कळतं। तोपर्यंत ते मुलं 5 वर्षाचे होतात। माझा मुलगा जसजसा मोठा होत होता तो माझ्यासारखा नव्हता, ना त्याचे वडील आकाश सारखा। खरं तर तो माझ्या बहिणीचा नवरा अनिल सारखा दिसायला लागला होता। सुरुवातीला मला वाटले की हे फक्त मलाच जाणवत आहे, पण बाहेरचे लोकही म्हणू लागले। तेव्हा तो माझ्यासोबत बाहेर गेला तर त्याला भेटणारे प्रत्येक जण अनिलचाच मुलगा आहे असे म्हणू लागले। मग मी नकार देत त्यांना म्हणत होते, नाही, तो माझा आणि आकाशचा मुलगा आहे। उमाची मुलगी हुबेहूब उमासारखी दिसत होती, पण माझी पोरं तिच्या नवऱ्यासारखी का दिसू लागली हे मला समजत नव्हतं। एकदा मी माझ्या नवऱ्याला गमतीत सांगितलं, आपला मुलगा अनिल दादासारखा दिसू लागला आहे। तेव्हा तो रागाने म्हणाला, तू वेडी झाली आहेस, असे काही बोलू नकोस। माझ्याबद्दल चेष्टा करताना तो या गोष्टीवर इतका रागवेल याची मला कल्पना नव्हती, पण त्याच्यासोबत असे पहिल्यांदाच घडले आहे। आता माझ्यासोबत काय होत आहे असे अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावू लागले। मी माझ्या बहिणीला आणि घरातील कोणाला काही बोलले नाही, पण सर्वांना दिसत नाही का? मात्र याबाबत कोणीही काहीच बोलत नाही। असेच काही महिने निघून गेले, पण हे सगळं माझ्या मनात चालूच होतं। मग मी विचार केला की मी माझ्या बहिणीशी या विषयावर बोलावं का नाही। मी तिला थेट विचारले नाही, कारण कदाचित ती चुकीच्या मार्गाने गैरसमज करून घेईल आणि माझ्यामुळे तिच्या आणि अनिलमध्ये तणाव निर्माण होऊ नये असे मला वाटत होते। तसंच मी तिला एकदा गमतीत सांगितलं, हळूहळू आपला बंटी
त्याच्या काकासारखा दिसू लागला आणि ते एकाच कुटुंबातील आहेत असं वाटत आहे. तेव्हा ती जरा हसली. माझ्या बहिणीला मी लहानपणापासून ओळखत होते का ते मला आता समजलं. काहीतरी लपवण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. ती पटकन काहीतरी निमित्त करून तेथून निघून गेली. या घरात काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवले जात आहे. आता माझा नवरा, माझी बहीण, तिचा नवरा अनिल या सगळ्यांवर मला संशय येऊ लागला. कोणतंही निमित्त करून मी कोणाला न सांगता माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. बंटीला मी काही सांगितले नाही. त्याला माहीत नव्हतं त्याची आई कुठे गेली होती. हे सर्व काय चालू आहे मला काहीच कळत नव्हतं. मला वाटत होतं मी वेडी झाली आहे. मी चुकीचा विचार करत होते. मी काही दिवस माझ्या आईच्या घरी राहिले. मला वाटले कदाचित माझं मन शांत होईल. मला तिथे काही दिवस राहायचे होते. पण माझ्या मनाला उत्तर देऊन मी 2 दिवसात परत सासरी आले. या काळातही माझ्या आईला माझ्या बहिणीचे फोन येत राहिले. बहुधा ती आईला रमाला काही सांगू नकोस असे सांगत होती. पण आई म्हणाली कदाचित तिला आता सर्व सत्य समजण्याची वेळ आली आहे, नाहीतर ती काहीतरी करेल. मी सरळ विचार करू लागले. मी माझ्या सासरच्या घरी निघून आले. घरी जाताच माझ्या पतीने मला विचारले, तुझे हे काय चालू आहे? मला असे कळवल्याशिवाय तू माहेरी जात नाहीस. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला काय करायचं? तेव्हा मी त्यांना उमाच्या खोलीत घेऊन गेले. तिचा नवरा अनिलही तिथेच होता. मला आणि आकाशला अचानक आलेलं पाहून तो थोडं आश्चर्यचकित झाला. उमा म्हणते, ए रमा, काय आणलेस माझ्यासाठी? तू मला न सांगता आईच्या घरी का निघून गेलीस? मी म्हणाले, तू जुळ्या मुलांना जन्म देणार होतीस ना? तू जेव्हा गरोदर होतीस तेव्हा तू हे लपवून ठेवलंस. हे ऐकून ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा तिने मला मिठी मारली. ही माझी तीच बहीण आहे जिने तिच्या एका मुलाला माझ्या ओटीत दिले. ती म्हणाली, मी घरातील सर्वांना मनाई केली होती कारण मला तुला सरप्राईज करायचे होते. पण त्या काळात काही अडचणीमुळे तुमच्या मुलाला वाचवता आले नाही. तेव्हा तुला कोणता मानसिक त्रास व्हावा अशी माझी मनापासून इच्छा नव्हती. मी माझ्या बहिणीने जे काही सांगितले तेव्हा डोळे उघडले आणि हे ऐकले तेव्हा माझे कान सुन्न झाले. रमा, तुझ्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं तेव्हा मला हा एकमेव पर्याय दिसला. आणि असं असलं तरी काय फरक पडतो? माझा मुलगा माझ्यासोबत असो किंवा तुझ्यासोबत, तो एकाच घरात राहणार आहे. मी माझ्या बहिणीला मिठी मारली आणि खूप रडले. जर मी तिच्या जागी असते तर कदाचित मला हे करता आले नसते. पण ती खूप मोठ्या मनाची निघाली आणि तिचा नवरा अनिल पण मोठ्या मनाचा होता. माझ्या पतीलाही मला आनंदी पाहायचे होते म्हणून तेही गप्प राहिले. असा परिवार आणि बहीण मिळाली तर आणखी काय हवं? तिने केलेले उपकार मी कधीही विसरणार नाही. मी माझ्याकडे बंटीला ठेवले आणि त्याला खूप प्रेम देण्याचा प्रयत्न करते. आई जन्म देण्यानेच नाही तर एका आईने दुसऱ्या आईला समजून घेऊन तिला आधार देणारी खरी आई असते. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्याचा उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे. त्याचे कोणाशीही काही संबंध जुळले तर हा निव्वळ योगायोग आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.